वास्तविक म्हणजे ही खरं तर एक प्रकारची मनोरुग्णता आहे, मूर्खता आहे आणि हं, एक सत्तेच्या तुकड्यासाठी ही मंडळी असं काही बोलतात की काय इथे शंका घ्यायला जागा राहते. वास्तविक हं, हं, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. हे सर्वज्ञात हं, आहे. महाराष्ट्रात त्यांना स्वराज्याचे थोरले धनी संबोधलं जातं. छत्रपती संभाजीराजांना धाकलं धनी संबोधलं जातं. त्यांचा दैदिप्यमान कर्तबगारी आहे, इतिहास आहे आणि हे आपल्याला त्यांची जी वैचारिक आणि जी सर्व त्यांचा जो इतिहास आहे आपल्याला एक प्रेरणादायी आणि दीपस्तंभासारखा आहे. आता हे फक्त हं, महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का? तर हे संपूर्ण देशालाही माहीत आहे. तरीही हं, आपण म्हणाल्याप्रमाणे हे धाडस का होतं हा प्रश्न इथे अधोरेखित होतो. हे धाडस का होतं? हं. वास्तविक संसद म्हणजे लोकशाहीचं एक पवित्र मंदिर आहे. या पवित्र मंदिर मंदिरात आहे. खरं आहे. ज्यांना निवडून दिलं जातं, ज्यांना निवडून दिलं जातं, त्यांनी तारतम्य बाळगायलाच हवं. किंबहुना ते तुम्ही तिथले नीती नियम हे पाळायलाच हवे. त्यातलं तारतम्य हा शब्द फार हं, महत्वाचा आहे. हे पाळणार जर नसाल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. असं साधारणपणे तो तो जो व्यक्ती आहे, तो जो खासदार आहे, दुर्दैवाने तो भाजपचा आहे आणि एकंदरीत हं, त्याची वैचारिक दिवाळखोरी निघालेली आहे काय? छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलताना हे असं वक्तव्य सुचतंच कसं? आणि ज्यावेळी अतिशय हं, जबाबदार म्हणजे हं, देशाचं कायदेमंडळ आहे, लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे, अशा ठिकाणी तुम्ही बेताल वक्तव्य हं. करता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.